डिसेंबर महिन्यातला शेवटचा शनिवार आजच्या साप्ताहिक सभेत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। कार्यक्रमाची सुरुवात नेहमीच्या प्रार्थनेने करूया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज शेवटचा शनिवार असल्यामुळे आपण डिसेंबर महिन्यात ज्या सभासदांचे वाढदिवस आहेत ते साजरे करणार आहोत, तसंच मुक्त व्यासपीठ तेही सादर करणार आहोत। कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे काही सूचना, काही माहिती। पुढचा शनिवार नवीन वर्षातला आहे 2 जानेवारी। त्या दिवशी स्वागत नववर्षाचे हा कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत। तसंच वार्षिक वर्गणी काही सभासदांनी दिलेली आहे, पण ज्या सभासदांनी अजूनही वार्षिक वर्गणी 2021 सालची दिलेली नाही त्यांनी ती एकतर ज्येष्ठालयात श्री सावंत यांच्याकडे कॅश किंवा चेकनी द्यावी, किंवा बँकेचे डिटेल्स व्हॉट्सअपवर दिलेले आहेत तर बँक ट्रान्सफर करूनही पाठवायला हरकत नाही। फक्त असं जर ट्रान्सफर केलं तर आम्हाला कृपया कळवावं, म्हणजे आम्हाला त्याप्रमाणे रिसिप्ट्स देता येतील। तसंच आता यावर्षी 2021 सालचे आपण काही नवीन सभासद घेतलेले आहेत। अजूनही सभासद घेण्याचं काम चालू आहे, त्यामुळे आपल्या मित्रपरिवारांपैकी कोणाला जर सभासद व्हायचा असेल तर त्यांनी सभासदत्वाचा फॉर्म ज्येष्ठालयातून घेऊन जावा आणि तो पूर्णपणे भरून एका फोटोग्राफसह आमच्याकडे लवकरात लवकर आणून द्या। आता डिसेंबर महिन्यात जे उत्सव मूर्ती आहेत त्यांची मी नावं वाचून दाखवतो। मधुकर रेगे, अरुणा ठाकूर, रामकृष्ण शानबाग, शंकर पेंडसे, प्रेमलता सेनकर, पुष्पकांत पिंपळे, विजया विजयकुमार जोशी, शोभा गजानन खरे, सुहासिनी मालाडकर, नारायण साठे, अरविंद चवाथे, वैशाली साठे, वैशाली बापट, स्मिता मोने, प्रभाकर कुलकर्णी, सुनंदा भागवत, धनश्री टकले, हेमचंद्र बुरके, शंकर कुलकर्णी, प्रभाकर फणसे, शुभदा फणसे, शोभा भेंडे, वैशाली पै, रवींद्र हाथी, वृंदा हाथी, शरदचंद्र पावसकर, रामचंद्र मोघे, ललिता कन्याळकर, सुखदा वैशंपायन, मेघना गोरे, सत्यनारायण अगरवाल, किशोर कोळी, हेमकांत संखे, लीना बापट, शीला मुद्रस, उषा गुरव, संध्या देशपांडे, श्रीराम फडके, लहू कवळे, अरविंद मानकामे, शीतल फडणीस, नागानंद शिराळी, सुधीर मोडक, श्याम हरमळकर, अनिल चंद्रात्रे, विनोद कुवर, ज्योती जोगळेकर, रमेश नेवासकर, ममता दिवेकर, उमाकांत अमृतवाल, अर्चना कोरे, चित्रा जोशी, शोभा जोशी, शिल्पा परब, रमेश लगाटे, रंजना कुंकळेकर, प्राजक्ता प्रभुदेसाई, सुनीता वाडेकर आणि रजनी वाडुलकर। याशिवाय जर काही सभासदांचे वाढदिवस या महिन्यात असतील आणि त्यांचं नाव घ्यायचं जर राहून गेलं असेल तर कृपया आम्हाला कळवावं, म्हणजे आपली सूची सुद्धा अद्ययावत करता येईल। आज शुभदा फणसे आणि उषा गुरव यांचे आजच वाढदिवस आहेत, त्यामुळे त्या दोन्ही सभासदांना आपल्या सगळ्यांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा। आता आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। सुरुवातीला ज्या सभासदांनी आपलं मनोगत पाठवलेलं आहे त्या आपण ऐकूया। धन्यवाद। नागरिक सेवा संघाचा 23 नोव्हेंबर 17 रोजी सभासद झालो। त्यानंतर
ज्येष्ठांना येणाऱ्या अडचणी, माहिती, स्पर्धा व भरपूर मनोरंजनाचे कार्यक्रम दर शनिवारी आयोजित केले जातात. ही एक वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. मला कार्यकारिणी पदाधिकारी व सर्व ऍक्टिव्ह सभासदांचे अभिनंदन करावंसं वाटतं. ते याकरता की कोरोना कोविड-19 या कालावधीत सुद्धा आपले ज्येष्ठ सभासद घरी बसून सर्व नियमांचे पालन करून ऑनलाईन कार्यक्रम पाहत होते आणि एकमेकांना आनंद देण्याचे काम करीत होते. आता सुद्धा हा कार्यक्रम आपण ऑनलाईनच पाहतो आहोत. आणखीन एक म्हणजे आता झूम प्रणालीवरती कार्यक्रम सादर करण्याचा मानस गेल्या आठवड्यात बोलून दाखवण्यात आला आहे. हे सर्व खरोखरच अभिनंदनास पात्र आहे. त्यामुळे सर्व सभासदांना समोरासमोर भेटण्याचा आनंद मिळणार आहे. असो, महिन्याच्या शेवटच्या शनिवारी होणारे सभासदांचे वाढदिवस म्हणजे सर्व समवयस्क ज्येष्ठ सभासदांकडून मिळणाऱ्या शुभेच्छा. याद्वारे मिळणाऱ्या सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वादांमुळे माझा आगामी प्रत्येक दिवस हा नक्कीच आनंदी आणि सुखकर असणार आहे याची मला खात्री आहे. खरं सांगायचं तर प्रत्येकाच्या आयुष्यात वाढदिवस हा दरवर्षीच येतो आणि आपण सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वादाने आगामी दिवस हा आनंदी असणार हे मी तुम्हाला आत्ताच सांगितले. हा दिवस म्हणजे आयुष्याची किती वर्ष संपली व कशी गेली याचा विचार न करता गेलेल्या वर्षात अनुभवलेल्या गोष्टी, सुखदुःखांचे क्षण, आपल्यामुळे कोणाला किती आनंद मिळाला व आपण किती आनंदी क्षण उपभोगले याची शिदोरी बरोबर घेऊन पुढे येणाऱ्या आगामी आयुष्याची वाटचाल कशी ठेवावी याचा मनोमन विचार आपण करायला हवा असं मला वाटतं. नमस्कार, मी विजया जोशी. या 7 डिसेंबरला मला 81 वर्ष पूर्ण झाली. सहस्रचंद्र दर्शन झाले. आज मी समाधान आणि आनंद या विषयावर माझे काही विचार मांडणार आहे. आपण कोणत्या देशात, केव्हा जन्म घ्यावा, आई वडील कोणते असावे, आपले लिंग, आपली शारीरिक क्षमता या काय असाव्यात आणि आपला शेवट म्हणजे मृत्यू केव्हा, कुठे, कसा व्हावा इत्यादी गोष्टी आपल्या हातात नाही. जी परिस्थिती आपल्याला लाभते ती स्वीकारावी लागते. आपण आस्तिक असो किंवा नास्तिक, एक शक्ती आहे जी जगाचा कारभार सुरळीत चालवते. ग्रहांचे परिभ्रमण, प्राण्यांचे चैतन्य, पुनर्जीवन आणि नवनिर्मिती, त्या शक्तीला आपण परमेश्वर म्हणूया. मानवाचा विचार केल्यावर काळ, काम, वेगाची समीकरणं कोलमडली आहे. कोरोना 19ने आपली स्थिती बिकट केली आहे. समस्त मानवजात तणावग्रस्त मानसिक खाईत लोटली गेली आहे. प्रत्येकाच्या मनात वर्तमान व भविष्य काळाची भीती आहे. क्षणिक आनंद निर्माण केला तरी तो टिकत नाही. यावर उपाय शोधण्याचा आपण प्रयत्न करूया. परमेश्वर प्रत्येकाला रोज सकाळी 24 तासांचा चेक देतो. तो कसा वटवायचा ते प्रत्येकाने ठरवायचे. दैनंदिन जीवनात मनासारखं झालं नाही की आपण निराश होतो. उदाहरणार्थ नोकर वेळेवर आले नाहीत, शिप्याने कपडे वेळेवर शिवून दिले नाहीत, प्रवासात वेळेवर वाहन मिळाले नाही इत्यादी. असे असमाधान उगाळत बसले की नैराश्य येते. आज आपण कायमस्वरूपी समाधान कसे मिळवता येते ते पाहणार आहोत. मिळालेल्या समाधानातून समाधानी वृत्ती निर्माण करायची. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असावा. विचार सकारात्मक हवे. ज्या गोष्टीने आपल्याला असमाधान मिळेल त्या गोष्टीचा विचार करण्यात, व्यर्थ वेळ घालवण्यात अर्थ नाही. सुख मिळवण्यामागे धावताना कुठे थांबायचे ते कळायला हवे. वयोवृद्धांना 3-4 खोल्यांचं घर, एक कार शक्य असल्यास, घरात आवश्यक त्या सर्व सोयी, 1-2 नोकर, जरूर तेवढा पैसा. अहो, जास्त पैसा असला की चिंता वाढते, म्हणजे चितेची तयारी होते. मित्रमैत्रिणी, सगळे सोयरे यांच्या समवेत आनंदात वेळ घालवण्यासाठी आपण प्रयत्न करायचा.
जरूर तेवढा कपडा लत्ता असणे, औषधं वेळेवर घेणे या गोष्टी करायच्याच. टाळाटाळ व आळस नसावा. असमाधानी माणसं कुकर्म करतात. त्यामुळे चोऱ्या, भ्रष्टाचार, आई वडिलांना न सांभाळणे, त्यांचा अनादर करणे, अनैतिक वर्तन करणे हे गुन्हे वाढतात. आता ही माणसं तर पोलिसांवरही हात टाकतात, त्यांच्याशी झटापट करतात. बिचारे पोलीस. जोपर्यंत मन समाधानी नाही तोवर मनशांती नाही. समाधान हा मनशांतीचा पाया आहे आणि आनंद हा त्याचा कळस आहे. आपण समाधानी राहण्याकरता काय करता येईल ते तब्येत सुदृढ ठेवायची. त्याकरता वेळेवर औषधं घेणं, व्यायाम करणं, घरगुती मोजके जेवण घेणे, फळं खाणं, जरूर तेवढी विश्रांती घेणं, जिभेवर नियंत्रण ठेवणं, खाण्याच्या बाबतीत आणि बोलण्याच्या बाबतीतही. दुसऱ्याने कसे वागावे हा विचार सोडावा. त्याला सल्लाही देऊ नये. आपण दुसऱ्याशी जास्तीत जास्त प्रेमाने वागावे. वाचाल तर वाचाल. रमेश आत्माराम नेवासकर, जन्मतारीख 4 डिसेंबर 1943. डिसेंबर महिन्यातील जन्म झालेल्या सर्व ज्येष्ठ व्यक्तींना हार्दिक शुभेच्छा. सर्वांसाठी ठेवीत शतशतम. मनोगत असं खास नाही, तरी पण एक म्हणजे आज सर्वांना स्वतः शोध घ्यायचा आहे. आजपर्यंत आपले आयुष्य बहिर्मुखच होते, ते अंतर्मुख करावे. दुसरं, पुरुषांनी स्त्रियांना स्वयंपाकघरात मदत करावी, त्यांच्याकडून स्वावलंबन शिकावे, म्हणजे त्यांनाही काही आराम मिळेल. ज्येष्ठालय चालवणाऱ्या कार्यकारी मंडळातील सर्व सभासद आणि माझ्या ज्येष्ठालयातील बंधू भगिनींना नमस्कार. 5 डिसेंबरला मला 84 वर्ष पूर्ण होऊन 85 वर्ष लागलं. या महिन्यात ज्यांचे वाढदिवस होणार आहेत त्या सर्व बंधू भगिनींना माझ्या हार्दिक शुभेच्छा. यापुढील त्यांचं आयुष्य सुखासमाधानात आणि उत्तम आयुआरोग्यात जावं अशा शुभेच्छा मी व्यक्त करीत आहे. या ज्येष्ठालयामध्ये सर्व ज्येष्ठ, समवयस्क व वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभव संपन्न लोक एकत्र जमतात. वेगवेगळे अनुभव एकमेकांना सांगतात. मनोगते व्यक्त झाल्यामुळे ज्ञानात पण भर पडते हो. वेगवेगळ्या विषयावरील वेगवेगळे व्याख्यान ऐकणं, मोबाईल शिकवणं, मनोरंजक कार्यक्रम करणं यातून निखळ आनंद मिळतो. इथे फारशी स्पर्धा नसते बरं का. तरुणपणात पत्ते खेळणं, कॅरम खेळणं, जोक सांगणं यांना फारसा वेळ मिळालेला नसतो. त्यात आम्ही मन रमवतो व म्हातारपणी वेळ चांगला घालतो मजेत. व ही उत्साहाची शिदोरी व घरी घेऊन बरोबर नेऊन घरी घेऊन जातो. मी 1995ला रिटायर झाले. त्यानंतर इथे आजपर्यंत येत आहे. या ज्येष्ठालयातील विकास ज्या ज्या कार्यकर्त्यांनी केला आहे त्यांचे आम्ही सदैव ऋणी आहोत. आणि आता तर या कोरोनाच्या काळात ज्यांनी आपापली बुद्धी वापरून उत्तमोत्तम कार्यक्रम घरात बसून आम्हा वृद्धांना घर बसल्या मोबाईल मधून पाहायला दिले त्याबद्दल त्या व्यक्तींना व त्यांच्या बुद्धीला माझा सलाम. त्यांनी खरंच ज्येष्ठालय बंद पडू न देता आमच्या सर्वांच्या अडचणीतून मार्ग काढून आमची ही घरातली कंटाळवाणी वेळ सार्थकी लावली बरं का. याबद्दल मी त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. एवढे बोलून पुन्हा एकदा या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मी थांबते. सर्वांना नमस्कार. मी शोभा खरे. हार्दिक शुभेच्छा. या महिन्यातील सर्व वाढदिवस उत्सव मुक्तीला हार्दिक शुभेच्छा. मी माझे मनोगत थोडक्यात आपल्यासमोर सादर
दररोज जीवन जगता तो हाताने काही चांगले घडो. लॉकडाऊनमुळे मला सुचलेले काही विचार दिवाणखान्यात टीव्ही आल्यापासून मी बोलणे सोडले आहे. दारात गाडी आल्यापासून मी चालणे विसरले आहे. घरातल्या एसीत बसून झाडाखालचा गारवा विसरले. रस्त्यावर डांबर आल्यापासून मातीचा वास विसरले. शरीराचे कष्ट विसरून गेले. कथाकलेची नाती जपताना प्रेम करायला विसरले आहे. बँकेतील खाती सांभाळताना पैशाची किंमत विसरले. उत्तेजनक चित्राच्या बरपुटीमुळे सौंदर्य पाणी विसरले. कृत्रिम शेणच्या वासामुळे फुलाचा सुगंध विसरले. फास्ट फूडच्या दमानात तृप्तीचा ढेकळ विसरले. पॉप रॉकच्या संगीत समाधी विसरले. शनभंगर भुजंगामध्ये धापताना मला आनंद विसरले. माझी तुंबडी वागताना दुसऱ्याचा विचार करणे विसरले. सतत धावत असताना 100 थांबणे विसरले. जागेपणी सुख जाऊन त्या सुखाने झोपणे विसरले आहे. अध्यक्ष कार्यकारी मंडळ ज्येष्ठ नागरिक संघ बोरिवली पश्चिम. मी नारायण साठे. आज मी वयाची 81 पूर्ण करून 80व्या वर्षात पदार्पण केले आहे. आपल्या संघाकडून त्यानिमित्त आपल्या सर्व सभासदांच्या शुभेच्छा मिळाल्या. त्याबद्दल मी अत्यंत आनंदी आहे. काही ठराविक व विशेष कार्यक्रम मी फोनवर पाहतो. खूपच चांगले कार्यक्रम आपल्याकडे होतात. तेव्हा माझ्या तिथे नसल्याची जाणीव होतेच. पण वयोमानपरत्वे मी पुण्यास मुलाकडे राहावयास आलो आहे. इथे देखील मी इथल्या ज्येष्ठ नागरिक संघात सभासद आहेच. इथेही मी संघात रममाण झालो आहे. खूप मित्र मिळाले आहेत. मला श्री गुजराथी सर, श्री मनोहर रानडे, सौ नयना राऊत यांचं मनपूर्वक स्वागत कार्यक्रमात. होते. परत आपल्या सर्वांना आपण दिलेल्या शुभेच्छेबद्दल धन्यवाद. आशा कुलकर्णी आपलं देखील स्वागत. माझे 4 शब्द समाप्त करतो. सर्वांना नमस्कार. मी ज्योती मनोहर जोगळेकर. 11/12/2020 शुक्रवारी माझ्या वयाला 75 वर्षे पूर्ण झाली. मला चांगली भाषणे ऐकायला आवडते, पण भाषण हा माझा प्रांत नव्हे. ही गोष्ट नसेल तर समाधान म्हणूनच आपण शिक्षण या मंडळीने माझ्या शुभेच्छा देते. वयाने मोठ्याकडून आशीर्वाद देण्याची विनंती करतो. माझ्या वाणीला विश्राम देतो. जय महाराष्ट्र. हे सर्व व्हिडिओ आणि ऑडिओ ज्येष्ठ नागरिकांनी स्वतः बनवले आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी राहून गेल्या आहेत याची निश्चितपणे आम्हाला कल्पना आहे, जाण आहे. पण आपण निश्चितपणे समजून घ्याल की बहुतेक सभासद 70च्या आसपास असल्यामुळे ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग हे करताना त्यांना फारशी कोणाची मदत होतेच असं नाही. आणि दुसरी गोष्ट की आपण राहत्या घरी हे सगळं रेकॉर्डिंग केल्यामुळे परिसरातल्या वाहतुकीचे आवाज त्याच्यात येणं हे अपरिहार्य आहे. तेव्हा कृपा करून आपण ही गोष्ट समजून घ्यालच, पण मुद्दाम सांगावीशी वाटते. धन्यवाद. सर्व सभासद बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार. मी श्री विनोद कुवर. या महिन्यात वयाची 75 पूर्ण झाली. त्यानिमित्ताने सर्व सभासदांचे फोन आले, त्यामुळे प्रेम व शुभेच्छा मिळाल्या. त्याबद्दल मी सभासदांचा मनपूर्वक आभारी आहे. मी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा सभासद झाल्यापासून एक नवीन विरंगुळा व आनंद निर्माण झाला. रोज संध्याकाळी
खेळणे, गप्पा मारणे, वाचन करणे, पण गेले कित्येक दिवस हे सर्व करोनामुळे घडत नाही. त्यामुळे मन बेचैन होते. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून प्रत्येक शनिवारी होणारे कार्यक्रम अतिशय सुंदर होतात. त्याबद्दल कार्यकारिणीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. म्हणून श्री व सौ वठारकर आणि श्री व सौ देवदत्त यांचे मनपूर्वक आभार. माननीय श्री सावरकर यांची माफी मागून असे म्हणावेसे वाटते की नेमदसीने परत ज्येष्ठालयाशी करोना प्राण तळमळला. पण असो, आज ज्या सभासदांचे वाढदिवस आहेत त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. देव देव गुरुची म्हणावी, वर्म कळीना गुरु केली. खरा देव राहिला बाजूला आणि पोथी पुराण वाचून वर आली. हे खरंच आहे. गगनगिरी महाराजांच्या कृपेने ज्येष्ठ नागरिक सेवा संघ वजिरा पश्चिम यामध्ये 33 कोटी देव आणि 52 मातांचं दर्शन लॉकडाऊन मध्ये मला झाले. त्यामुळे माझ्या मुलाला अतिशय मोठ्या प्रमाणात आशीर्वाद आणि सेवा मिळाली आणि मला आणखीन काय हवंय, आज त्याची तब्येत चांगलीच आहे. असेच आशीर्वाद माझ्या मुलांना सदैव मिळू दे हीच प्रार्थना तुमच्या चरणी करीत आहे. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. सदानंदा मी लीना बापट. माझा वाढदिवस डिसेंबर महिन्यात असतो. या लॉकडाऊनच्या काळात पण माझा वाढदिवस ज्येष्ठालयाने साजरा केला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच हे ऑनलाईन कार्यक्रम जो सुरू केला त्याचं श्रेय श्री अलका व श्री मिस्टर वठारकर तसेच देवधर पती पत्नी, कानडे पती पत्नी यांना मी देते. कारण यांनी एक ऑनलाईन कार्यक्रम साजरे केल्यामुळे आपण सर्वजण एकमेकांच्या संपर्कात आलो व आपल्याला असं वाटलं नाही की आपण एकमेकांना भेटत नाहीये म्हणून. त्यामुळे आता ही लवकरच करोनाचं सावट जावो आणि आपले ज्येष्ठालयात नेहमीप्रमाणे कार्यक्रम सुरू होत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते व माझे मनोगत संपवते. धन्यवाद. माझ्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला एक गाण्याचा व्हिडिओ पाठवत आहे.
उत्स्फूर्त दाद म्हणजे काय याचं हे गाणं आणि श्रोत्यांनी टाळ्याने दिलेली साथ हे अगदी उदाहरण आहे. हा विठू नामाचा महिमा आहे, यात शंकाच नाही. आणि लीलाताईंचा आवाज मंत्रमुग्ध करणारा असा आहे. नमस्कार, मी ममता दिलीप दिवेकर. माझ्या ज्येष्ठालयाने 19 तारखेला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, त्याचा मला खूप आनंद झाला. दुसरं असं की ज्येष्ठालयामार्फत सगळ्यांचे वाढदिवस इतक्या आनंदाने साजरे करतात हे खूप अवघड आणि कठीण आहे. तरी पण आता ज्येष्ठालयात अनेक छान छान कार्यक्रम व्हायचे. मग मला नेहमी असं वाटायचं की आपल्याला सभासदत्व कधी मिळेल. पण माझी मैत्रीण वासंती चांदोरकर, अलका वठारकर आणि सुगंधा जेव्हा कधी चांगले कार्यक्रम असायचे तर मला बोलवायचे आणि न चुकता मी ते कार्यक्रम बघायचे. तेव्हा मनात एक पाल चुकायची की मला कधी सभासदत्व मिळेल. आणि अचानकपणे गेल्या वर्षी 50 जणांना घेतलं, त्याच्यात माझा नंबर लागला आणि मला खूप आनंद झाला. आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्येष्ठालयामध्ये सगळ्यांचे न विसरता इतके छान वाढदिवस करतात. आता प्रत्येकाच्या घरी दोघंच आहेत नवरा बायको, कारण अनेक मुलं बाहेरगावी परदेशी असतात. केक कापणं, बाहेर हॉटेलिंग करणं हे दुय्यम आहे. म्हातारपणी आपल्याशी कोणतरी प्रेमाने 4 शब्द बोलावे असे नेहमी वाटत असतं आणि त्याची दखल ज्येष्ठालयात घेतो. एवढी सगळीजण आपल्याला शुभेच्छा देतात आणि आपला छान वाढदिवस साजरा करतात, त्याचा खूप खूप आनंद आहे. जसा छोट्या मुलाला काय खाऊ आणला तसं आपल्याला 4 लोक भेटली की आपण टवटवीत होतो, मनातल्या विचारांचं आदान प्रदान होतं. तसंच माझंही काहीसं झालेलं आहे. आणि दुसरं असं, ज्येष्ठालयामध्ये सगळ्यांचे वाढदिवस खूप प्रेमाने आनंदाने करतात. ज्येष्ठालय सगळ्यांचा वाढदिवस आनंदाने साजरा करण्याचा घालतो घाट. आता मात्र सर्व कंटाळले, सगळे असा विचार करतायत की कधी नेहमीप्रमाणे सुरू होणार ज्येष्ठालयाचा कार्यक्रम. आणि ज्येष्ठालयाचा आता मात्र सर्वजण ज्येष्ठालयात नेहमीप्रमाणे कधी सुरू होईल याची सारखी बघतायत वाट. नमस्कार, मला सुरेश दादांनी आणि सगळ्या यांनी कार्यकारी मंडळांनी 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार मंडळी. या महिन्यात आपल्या काही सभासदांचे
वाढदिवस साजरे होत आहेत. त्यानिमित्ताने मी सर्व सत्कार मूर्तींचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. या कोरोनाच्या काळात सुद्धा आपली जी कार्यकारिणी आहे, सुरेश देवधर, डॉक्टर सुगंधा देवधर, अलका वठारकर, सुधीर जोशी आणि त्यांचे सहकारी, या सर्व मंडळींनी चांगले श्रम घेऊन आपल्याला ऑडिओ, व्हिडिओ आणि वेगवेगळ्या स्वरूपात कार्यक्रम दिले. त्यामुळे आपल्याला कुठलीही उणीव भासली नाही. या निमित्ताने मलाही बोलण्याचा योग आला. येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्व समाजाला शुभेच्छा आणि आपल्या समोर असंच प्रगती करू अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 4 शब्द संपवतो. मधुकर रेगे यांच्या भैरवीने आजच्या मनोगताच्या कार्यक्रमाची सांगता करूया. आता ऐकूया उत्सव मूर्ती अभिष्ट चिंतनाचे श्लोक. ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं तमेव राजाधिपतिर्बभूव संकीर्णनागाश्वपतिर्नराणां सुमङ्गल्यं सततं दीर्घमायुः. ॐ देवी वाचमजनयन्त देवास्त्वां विश्वरूपा पशवो वदन्ति सा नो मङ्ग्रेशमूर्जन्दुहानाधेनुर्वा गस्मान्नुपसुष्टुतैतु. ॐ सविता पश्चात्तात् सविता पुरस्तात् सवितोत्तरात्तात् सविता धरात्तात् सविता नः सुवतु सर्वदा. सविता नो
द्विपदी सा चतुष्पदी अष्टापदी नवपदी बभूषी सहस्राक्षरा परमे व्योमन् ॐ पश्येम शरदशतं जीवेम शरदशतं नन्दाम शरदशतं मोदाम शरदशतं भवाम शरदशतं शृणुवाम शरदशतं प्रब्रवाम शरदशतं अधीतास्याम शरदशतं जोक् च सूर्यन्दृशे सौख्यासाभयो वसन्त तुमचायुष्यमार्गावरी ग्रीष्माचे तटके कधीही न बसो येवोत वर्षासरी लाभो जीवनी चांदणे मधुरते शरदातले गोडसे लाभो ईश कृपा अहर्निश तुम्हा ही यास अमुची असे श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविदाच्छोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. मनोगताचा भाग आता संपन्न झाला. आता वळूया पुढच्या कार्यक्रमाकडे. तो आहे मुक्त व्यासपीठ. आता ऐकूया स्मिता चितळे यांनी म्हटलेली भगवद्गीतेची वाक्य. ओम जय भगवद्गीते मैया जय भगवद्गीते हरिय कमल विहारिणी सुंदर सुपुनीते जय भगवद्गीते कर्म सुकर्म प्रकाशिनी कामासक्ति हरा तत्वज्ञान विकासिनी विद्या ब्रह्म परा. ओम जय भगवद्गीते निश्चल भक्ति विदायिनी निर्मल मनहारी शरण रहस्य प्रदायिनी सब विधि सुखकारी. ओम जय भगवद्गीते राग द्वेष विदारिणी कारिणी मोद सदा मोद सदा भवभयहारिणी तारिणी परमानंद प्रदा. ओम जय भगवद्गीते आसुर भाव विनाशिनी नाशिनी तमरजनी दैवी सद्गुणदायिनी हरिरसिका सजनी. ओम जय भगवद्गीते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आता कार्यक्रम सादर करते मुक्त व्यासपीठ. सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे. मार्गशीर्ष हा पवित्र महिना, भगवंताचा आवडता. मासाना मार्गशीर्षोहम असं भगवंतांनीच गीतेमध्ये म्हटलं आहे. पवित्र महिन्याचा सत्व रज तम या तिन्ही गुणांचा समतोल साधणाऱ्या श्री दत्तात्रेयांचा अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेचा. तसंच भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या मनाचा विषाद दूर करणारी गीता कथन केली, तीही याच महिन्यात
एकादशीला. आकाशवाणीचे राजेंद्र पाटणकर कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत. राजेंद्रजी, आपलं मनपूर्वक स्वागत. लक्ष्मी नारायण दोघांचाही आवडता महिना, तर लक्ष्मीचे एक भजन सादर करतायत आपल्या एक सभासद स्मिता नेरुरकर. या आपल्या नवीन सभासद. त्यांनी आपणहून हे भजन पाठवलं आहे. मी आपल्यालाही आवाहन करते की आपणही पुढे येऊन काही नवीन कल्पना सुचवाव्यात, नवीन कार्यक्रम सादर करावेत, म्हणजे आपल्या शनिवारच्या कार्यक्रमातील वैविध्य आणखी वाढेल. नवीन कलावंतही पुढे येऊन सभासदांना त्यांची ओळख होईल. तर आता ऐकूया लक्ष्मीचे हे भजन स्मिता नेरुरकर यांच्याकडून. वैभव प्रभुदेसाई, आपलं स्वागत कार्यक्रमामध्ये. उन्नयन टूर्सचे वैभव प्रभुदेसाई चाहते आहेत आमच्या संघाचे. मी सौ स्मिता नेरुरकर या महिन्यातील वाढदिवस असलेल्या स्थिर सर्व मित्रमैत्रिणींना माझ्या खूप 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 शुभेच्छा. हा मार्गशीर्ष महिना आहे. हा महिना लक्ष्मी नारायणांचा आवडीचा महिना, म्हणून मी तुम्हाला लक्ष्मीचे भजन म्हणून दाखवणार आहे. अंबाबाई अंबाबाई तो बोला, हळदी कुंकू वाहू चला. अंबाबाई अंबाबाई तो बोला, हळदी कुंकू वाहू चला. पिवळे पातळ चंदेरी, कंचुकी अंगी भरदरी. पिवळे पातळ चंदेरी, कंचुकी अंगी भरदरी. पुट्यांचा शेला पांघरला, हळदी कुंकू वाहू चला. अंबाबाई अंबाबाई तुझं बोला, हळदी कुंकू वाहू चला. सौभाग्याचं लेणं ग, मंगळसूत्र कंकण ग. सौभाग्याचे लेणं ग, मंगळसूत्र कंकण ग. जोडवी पट्टा कमरेला, हळदी कुंकू वाहू चला. अंबाबाई अंबाबाई तुझं बोला, हळदी कुंकू वाहू चला. भांगी भरला शेंदूर, सुपारी कुंकवाची कोर. भांगी भरला शेंदूर, सुपारी कुंकवाची कोर. गुलाल मुक्का उधळला, हळदी कुंकू वाहू चला. अंबाबाई अंबाबाई तुझं बोला, हळदी कुंकू वाहू चला. धूप दीप आणि नैवेद्य, षडस पक्वान्ने निवेद. धूप दीप आणि नैवेद्य, षडस पक्वान्ने निवेद. मुखात तांबूल रंगला, हळदी कुंकू वाहू चला. अंबाबाई अंबाबाई तुझं बोला, हळदी कुंकू वाहू चला. अंबाबाई अंबाबाई तुझं बोला, काय मंडळी, लहानपणी पाठ केलेले महिने आणि ऋतू आठवत आहेत ना? अश्विन कार्तिक शरद ऋतू, मार्गशीर्ष पौष हेमंत ऋतू. तर आता हेमंत ऋतू चालू आहे, म्हणजे मुंबईत गुलाबी थंडी सुरू झाली. आपल्या शाली, कानटोप्या, स्वेटर या गोष्टी बाहेर आल्या आहेत. मॉर्निंग वॉकही चालू आहे. या दिवसात हवा वृक्ष असते, त्याबरोबर शरीरही वृक्ष होतं. त्यामुळे शरीराला स्नेहाची गरज असते. स्नेह म्हणजे स्निग्ध तैल सदृश पदार्थ. तसंच
स्नेह म्हणजे मैत्री. या स्नेहाची गरज मात्र आयुष्यभर कोणताही ऋतू असला तरी असतेच असते, नाही का? तर आपले सेक्रेटरी श्री देवधर हे एका ललित लेखाचे अभिवाचन करणार आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचं तर तमी तेथे आम्ही हा त्यांचा स्वभाव. तर ऐकूया त्यांच्याकडून स्नेह हा लेख. करू नये म्हणून जसं ऑइलिंग केलं जातं तसं
कसं काय वाटला स्नेह? पुढच्या महिन्यात स्नेह वाढवणारा सण संक्रांत येतोच आहे, तेव्हा तिळगुळ आणि गुळाची पोळी खायला तयार आहात ना? मगाशी देवधरांबद्दल म्हटलं कमी तेथे आम्ही, तसेच त्यांचे बालमित्र हरहुन्नरी श्रीयुत श्रीनिवास कानडे आणि त्यांची पत्नी अनुराधा, हक्काचे हुकमाचे एक्के. कार्यक्रमासाठी काही ऑडिओ व्हिज्युअल याची गरज असेल तर त्यांना सांगितल्यावर अगदी एका फोनवर थोड्याच वेळात ते आर्टिकल तयार करून पाठवतात. आत्ता सुद्धा 2 दिवसात त्यांनी ही कथा सादर केली आहे. ऐकूया देणाऱ्याचे हात हजारो. बोलतोय. आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. कथेचं नाव आहे देणाऱ्याचे हात हजार. मी वाचलेल्या एका हिंदी कथेचा हा स्वैर अनुवाद मी सादर करीत आहे. एका गावातील एका जुन्याशा पुढल्या भागात वैद्यराजांचा दवाखाना होता आणि मागील भागात ते आपल्या छोट्याशा कुटुंबासह राहत होते. म्हणजे आगे दुकान पीछे मकान असंच. नाव आहे मी स्वैर अनुवाद मी सादर Radio mode. Line in mode. दवाखाना होता आणि मागील भागात ते आपल्या छोट्याशा कुटुंबासह राहत होते. म्हणजे आगे दुकान पीछे मकान असंच. त्यांच्या पत्नीची एक सवय होती. रोज दवाखाना उघडण्यापूर्वी त्या दिवशी लागणाऱ्या सामानाची एक यादी बनवून ती वैद्यराजांच्या टेबलावर ठेवीत असे. वैद्यराज कामाला सुरुवात करण्याआधी देवाचं नाव घेऊन ती चिठी उघडून बघत. चिठीत लिहिलेल्या वस्तूंच्या बाजारभावाचा अंदाज घेऊन हिशेब करून त्या दिवशी एकूण रक्कम किती लागेल ते लिहून ठेवीत. वैद्यराज कधी कोणा पेशंटकडे काही मागत नसत. कोणी आपणून देत असत तर कोणी देतही नसत. पण त्या दिवसाच्या खर्चापुरते पैसे जमा झाले की नंतरच्या पेशंटकडून वैद्यराज पैसेच घेत नसत. मग तो पेशंट श्रीमंत असला तरी आणि कितीही पैसे द्यायला तयार असला तरी. एक दिवस असाच वैद्यराजांनी दवाखाना उघडला. आपल्या जागेवर बसून त्याने देवाचं स्मरण केलं आणि पत्नीनं दिलेली त्या दिवसाची चिठी उघडून वाचली आणि एकटक बघतच राहिले. त्या दिवशी पत्नीनं नेहमीप्रमाणे डाळ, तांदूळ, आटा, तेल, तूप आणि भाज्यांच्या यादीखाली लिहिलं होतं, आपल्या मुलीचं येत्या 20 तारखेला लग्न आहे, तेव्हा तिच्या लग्नात द्यायच्या मानपानाची आणि भोजनादी खर्चाची तजवीज करायची आहे. ते वाचून वैद्यराज थोडे विचारात पडले. घरगुती वापराच्या सामानाची किंमत नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मोजून लिहून ठेवल्यावर लग्न सामानाच्या मागणीसमोर त्यांनी लिहिलं, हे तर भगवंताचं काम आहे, त्याची व्यवस्था तोच करेल. आणि ते आपल्या दैनंदिन कामाकडे वळले. समोर 4-2 पेशंट येऊन बसले होते. त्यांचं रोगनिदान करून वैद्यजी औषधांच्या पुड्या करू लागले. तेवढ्यात एक मोठी आलिशान मोटार त्यांच्या दवाखान्यासमोर येऊन थांबली. वैद्यबुवांनी तिकडे फारसं लक्ष दिलंच नाही आणि आपलं काम मात्र चालू ठेवलं. कारण बऱ्याच वेळा अशा गाड्या घेऊन त्यांच्याकडे श्रीमंत पेशंट येत असत. त्यांच्या पुढ्यातील पेशंट्स औषधं घेऊन पैसे देऊन निघून गेले. तो सुट्या बोटातील कारवाला त्यांना नमस्कार करीत त्यांच्या
समोरच्या बाकड्यावर येऊन बसला. वैद्यजी त्याला म्हणाले, बोला काय होतंय तुम्हाला? त्यावर तो माणूस म्हणाला, वैद्यराज, आपण मला ओळखलेलं दिसत नाही. अहो, मी कृष्णलाल. पण आपण मला ओळखणार तरी कसे म्हणा? 15-16 वर्षानंतर मी परत आपल्या दवाखान्यात आलोय. आपल्या पहिल्या भेटीची मी आपल्याला थोडी हकीकत सांगतो, म्हणजे सर्व काही आपल्या लक्षात येईल. त्यावेळी मी स्वतःहून किंबहुना औषध घेण्यासाठी आलोच नव्हतो, तर परमेश्वरानं आपली आणि माझी भेट घडवून माझ्यावर मोठी कृपाच केली होती. त्याचं झालं होतं असं की मी कारमधून माझ्या सासूरवाडीला जात होतो. आपल्या दवाखान्यासमोरच नेमका माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला. पंक्चर झालेलं चाक ड्रायव्हर बदलीत होता. मी गाडीच्या बाजूला कुणाचाच उभा होतो. ते पाहून आपण बाहेर आलात आणि मला आपल्या दवाखान्यात बसायला सांगितलं. मी लगेच पडत्या फळाची आज्ञा मानून दवाखान्यात येऊन बसलो. ड्रायव्हरच्या कामाला जरा जास्तच वेळ लागत होता. तेवढ्यात एक छोटी 4-5 वर्षांची मुलगी आतून बाहेर आली आणि आपल्याला म्हणू लागली, बाबा चला ना जेवायला, मला भूक लागली आहे. पण तुम्ही तिला थोडे थांबवा बेटा असंच म्हणत राहिलात. मी समोर बसलो होतो, त्यामुळे तुम्हाला जेवायलाही जाता येत नव्हतं हे माझ्या लक्षात आलं. मग माझ्या मनात आलं की मी आपणहून काही औषधं तरी खरेदी करायला हवी, म्हणजे आपली खोटी केल्याबद्दल मला अवघडल्यासारखं तरी होणार नाही. तेव्हा मी आपल्याला माझी हकीकत सांगू लागलो. गेली 5-6 वर्ष मी इंग्लंडमध्ये राहत आहे. तिकडे जाण्यापूर्वीच माझं लग्नही झालं होतं, पण आमच्या घरी अजून पाळणा काही हल्ला नाही. इंग्लंडमध्ये आम्ही औषधोपचार करून पाहिले, पण दुर्दैवाने त्याला आजपर्यंत यश आलं नाही. नशीब आणि देव माझ्यावर रुसलेलेच दिसत आहेत. तर आपण म्हणाला की देवावर असं नाणे घेऊ नये. त्यानं ठरवलं तर तो धन दौलत सुख शांती मुलं बाळ सर्व काही देऊ शकतो. जन्म मृत्यू मोक्ष देणंही त्याच्या
समाजात अजूनही कृतज्ञ माणसं आहेत. तसंच निस्वार्थी, परोपकारी, संतुष्ट, जीवनास आवश्यक तेवढंच इच्छिणारे लोक आहेत. म्हणून तर जग चाललंय. प्रत्यक्षातही असे डॉक्टर अस्तित्वात आहेत. अगदी व्हॉट्सअपवर एक पोस्ट आली होती एका डॉक्टरांबद्दल. ते पेशंटकडून कोणतीही फी डिमांड करीत नाही, तर पेशंटने स्वेच्छेने दिलेली फी स्वीकारून आनंदाने जीवन जगत आहेत. आपण ही पोस्ट वाचली असेलच. अगदी नाव पत्त्यानिशी ही पोस्ट आली होती. असो, नवीन वर्ष सुरू होते. जानेवारी सुरू होतात सगळीकडे मॅरेथॉनचे वारे वाहू लागतात. आपल्या संघातील उत्साही चिरतरुण सभासद बहुसंख्येने या मुंबई मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवतात. 2013 मध्ये आम्ही काही जण या मॅरेथॉन मध्ये सहभागी झालो होतो. त्याच्या आठवणी जागवत आहेत डॉक्टर सुगंधा देवधर. सुगंधा देवधर. 2013च्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतला होता. तर तो एक अविस्मरणीय अनुभव मी आपल्या बरोबर शेअर करते. कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला. धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे, भ्रांत तुम्हा का पडे. या काव्यपंक्ती आठवण्याचं कारण म्हणजे मॅरेथॉन. धावणाऱ्याला शक्ती देणारी, रस्ता दाखवणारी, जगण्यासाठी प्रेरणा देणारी अशी मॅरेथॉन स्पर्धा. नवीन वर्ष उजाडताच मॅरेथॉनचे वारे नेमाने वाहू लागतात. वर्तमानपत्र, टीव्ही, पोस्टर्स मधून मॅरेथॉन आणि धावपटू दृष्टीस पडू लागतात. दरवर्षी आपण कौतुकाने मॅरेथॉन टीव्हीवर पाहतो. 42 किलोमीटरची शर्यत 2-2.25 तासात संपवणाऱ्या धावपटूंची आपल्याला कमाल वाटते, कौतुक वाटतं. पण आपण कधीतरी मॅरेथॉन मध्ये धावावं, चालावं असं मात्र कधी वाटलं नाही. किंबहुना आपण असं काही करू शकतो, आपल्यालाही या महोत्सवात भाग घेता येतो याची कल्पनाच नव्हती. परंतु 2012च्या शेवटी हार्मनी संस्थेच्या कार्यकर्त्या आपल्या संघात आल्या. त्यांनी या इव्हेंटची माहिती सांगितली आणि इव्हेंट मध्ये भाग घेण्यासाठी फॉर्म भरून देण्यास सांगितले. तेव्हा मात्र आपणही जाऊ शकतो हा विचार मनात आला आणि अल्पावधीतच आपण जायचं हा विचार पक्का झाला. नाहीतरी आपल्या संघात अनेक उत्साही तरुण सभासद आहेत, त्यांची कंपनी मिळालेली खात्री होती. शिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी हा मार्ग 4.2 किलोमीटर होता. म्हणजे फार तर वझिरा नाकाटू गोराई आणि बॅक एवढं तर आपण सहज चालू शकतो. लगेचच फॉर्म भरून टाकला आणि विचार बदलायच्या आत 20 जानेवारी 2013च्या मॅरेथॉनची अपॉइंटमेंट फिक्स केली. 20 जानेवारी वर्षातला 3रा रविवार. भल्या पहाटे 3:30 वाजता उठून 4:30-4:45 पर्यंत स्टेशनवर पोहोचायचं. 4:30 वाजता रिक्षा मिळेलच याची खात्री नाही, त्यामुळे चालायची तयारी ठेवूनच घराबाहेर पडलो. घरातून निघाल्यापासून वॉर्मिंग अप चालू, पण सुदैवानं नाक्यावर रिक्षा मिळाली. स्टेशनवर सर्व हजर होते. आझाद मैदानावर 6-6:30 पर्यंत हजर व्हायचं होतं. आम्ही 8 जण होतो. 6:30 वाजता आम्ही तिथे पोचलो. आम्हाला वाटलं वा, आपण अगदी वेळेवर आलो, आपलाच पहिला नंबर असणार. पण छे हो, आमच्या आधीपासून 5:30 वाजल्यापासूनच अनेक तरुण ज्येष्ठ हार्मनीच्या तंबूत हजर होते. गाणी वाजत होती. गाण्यांच्या तालावर डान्स चालू होता. 105 वर्षाचे गृहस्थ गाण्याच्या तालावर पावले टाकताना रंगून गेले होते. हार्मनी तर्फे ज्येष्ठ नागरिकांना पिवळ्या रंगाचा टी शर्ट देण्यात आला. सुमारे 1500 ज्येष्ठ नागरिक
या मॅरेथॉनमध्ये धावणार होते. दूरवरून भल्या पहाटेपासून निघालेली सर्व ज्येष्ठ मंडळी पॅव्हेलियन मध्ये येताच चहा, कॉफी आणि बिस्किट यांनी त्यांचे स्वागत होत होते. चहा पिऊन ताजतवानं होऊन सर्वजण गाण्यांचा आस्वाद घेत होते, नाचत होते. वातावरण उत्साहवर्धक होतं. कुठेही वय जाणवत नव्हतं. या सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सेलिब्रिटीज हजर होत्या. ह्या तरुण सेलिब्रिटीज म्हणत होते, चेअर अप, आम्ही काय करणार तुम्हाला, आम्हीच तुमच्याकडून स्फूर्ती घेतो. तुमचा उत्साह आहे ते आमच्यासाठी टॉनिक आहे. अनेक राजकारणीही हजर होते. 7:30 वाजता पॅव्हेलियन मधून बाहेर पडून हळूहळू आम्ही स्टार्टिंग पॉइंट कडे प्रस्थान केले. स्टार्टिंग पॉइंट म्हणजे व्हीटी स्टेशन. बरोबर 8 वाजता व्हीटी स्टेशन पासून सुरू झालेली स्पर्धा फाउंटन, चर्चगेट, मरीन लाईन्स, तिथून फ्लायओव्हर, जगन्नाथ शंकर शेट मार्गे मेट्रोवरून परत आझाद मैदान येथे येऊन संपणार होती. व्हीटी स्टेशन समोर होल्डिंग पॉइंट होता. डावीकडे स्टेजवर सेलिब्रिटी, नेते मंडळी होती. उजवीकडे पत्रकार, मीडियाचे लोक हातात माईक आणि कॅमेरा घेऊन क्षणचित्रे टिपत होती. उत्साही लोकांच्या मुलाखती घेत होती. त्यामध्ये मी आणि आशाताई नाईक दोघींची मुलाखत घेतली आणि लगेच टीव्हीवर आम्ही झळकलो सुद्धा. बरोबर 8 वाजता ग्रीन सिग्नल मिळाला आणि सर्वजण चालू लागले. रस्त्याच्या दुतर्फा अनेक प्रेक्षक गर्दी करून उभे होते. धावणाऱ्या, चालणाऱ्या मंडळींना हात हलवून त्यांचं स्वागत करीत होते. टाळ्या वाजवून, झेंडे दाखवून प्रोत्साहन देत होते. स्पर्धेमध्ये भाग घेणारे लोक अनेक प्रकारचे संदेश देणारे फलक हातात घेऊन होते. उदाहरणार्थ पर्यावरण, स्त्री भ्रूण हत्या, भ्रष्टाचार विरोधी अशा प्रकारचे निरनिराळ्या प्रकारचे फलक होते. तसंच अनेक प्रकारची वेशभूषा केलेले लोकही होते. कुणी मावळे होते, कुणी शिवाजी महाराजांचा ड्रेस परिधान केला होता. एक तर काठी टेकत चालणारे गांधीजी सुद्धा होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी स्पॉन्सर करणाऱ्या कंपन्यांनी आपापले स्टॉल्स ठेवले होते. पाण्याची सोय होती. बँड वाजत होते, गाणी वाजत होती, स्वयंसेवक नाचत होते. मधून मधून धावणारेही त्या स्टॉल समोर उभं राहून गाण्याच्या तालावर डान्स करून पुढे जात होते. आपल्यातीलही काही जण तेथे थांबत नाच करून पुढे जात होते. सिन्सिअरली स्पर्धेत भाग घेणारे म्हणजे फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, ते मात्र कुठेही न थांबता धावतच होते. सगळं वातावरण उत्साहाने भरलेलं होतं. वयाचं, काळाचं भान विसरून लोक चालत होते. आमच्या मार्गाच्या विरुद्ध दिशेने अर्ध मॅरेथॉन धावणाऱ्यांची स्पर्धा चालू होती. पण अशी व्यवस्था होती की दोन्ही दिशांनी धावणाऱ्यांचा एकमेकांना कुठेही अडथळा येणार नाही. बघता बघता आम्ही मेट्रो जवळ परत कधी आलो आणि मॅरेथॉन कधी पूर्ण केली हे आम्हाला कळलं सुद्धा नाही. घड्याळ पाहिलं तेव्हा कळलं साधारण 45 ते 50 मिनिटात आम्ही 4.25 किलोमीटर अंतर पार केलं होतं. दमलो किंवा थकलो असं जाणवलं सुद्धा नाही. मॉबची, जमावाची मानसिकता काही औरच असते. त्या जमावाचाच आम्ही एक भाग होतो. परत हार्मनीच्या शामियान्यात आल्यावर अल्पोपहार होताच. लकी ड्रॉ होता. आयुष्यात एक अविस्मरणीय अनुभव घेतल्याचं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होतं. त्यावेळी आम्हाला तुम्हा सर्वांची, आमच्या मित्रमंडळींची खूप आठवण आली आणि पुढच्या वर्षी आपण सर्वांनी मिळून इथे यायचं असं आम्हाला मनापासून वाटलं. ही 10वी मुंबई मॅरेथॉन स्पर्धा होती. 2004 मध्ये पहिली मॅरेथॉन स्पर्धा झाली त्यावेळी 22,000 स्पर्धक होते. दरवर्षी स्पर्धेची आणि स्पर्धकांची संख्या वाढत गेली. यावेळी 36,000 लोक धावले. ही स्पर्धा इंटरनॅशनल पातळीवर जाऊन पोहोचली. संपूर्ण जगातून स्पर्धक या रेसची वाट पाहत असतात. पूर्ण मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन, ड्रीम रन असे निरनिराळे प्रकार आहेत.
या शर्यतीद्वारे जमा होणाऱ्या कोट्यवधींचा निधी अनेक सामाजिक संस्थांवरती खर्च केला जातो. म्हणूनच मुंबई मॅरेथॉन ही जगण्याची समृद्ध चळवळ आहे. या चळवळीत आपणही सहभागी होऊया. आपलाही हातभार या चळवळीला लावा. आता येत आहे श्री चंद्रशेखर ठाकूर. 35 ते 40 वर्ष ते बँक, शेअर बाजार अशा आकड्यांच्या दुनियेत कार्यरत होते. सर्वसामान्यांना अर्थसाक्षर करण्याचा त्यांनी वसाच घेतलाय. शेअरचा, कॅशलेस व्यवहार, बँकेचे व्यवहार कसे करावेत आणि ते करताना कशी सावधानता बाळगावी हे अगदी सोप्या भाषेत ते समजावून सांगत असतात. 1600 पेक्षा जास्त कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. आपल्याला वृक्ष वाटणाऱ्या या क्षेत्रात वावरतानाही त्यांनी आपली साहित्याची आवड जपली आहे. त्यांची साहित्यिक जाण आणि आवड जपणारे चंद्र आहे साक्षीला, कोकणच्या आठवणी, भूताटकीचे अनुभव असे अनेक कार्यक्रम ते सादर करीत असतात. त्याचबरोबर त्यांचा गळाही गाता आहे आणि ते अभिनयही करतात. पाहूया त्यांच्या अभिनयाची एक झलक. हेही हाकेला धावून येणारे आमचे कलाकार श्रीयुत चंद्रशेखर ठाकूर. नमस्कार, मी चंद्रशेखर ठाकूर. एक जुनी आठवण सांगतो. डॉक्टर श्रीराम लागू, सुप्रसिद्ध अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू, ज्यावेळी त्यांचा रंगभूमीवर उदय झाला त्यावेळी दादरला त्यांचं एक मी व्याख्यान ऐकलं होतं CKP हॉलमध्ये. त्यावेळी त्यांनी वेगळेच विचार मांडले होते. ते त्यावेळी लोकांना पचणारे नव्हते. आधी उदाहरण सांगायचं तर ते म्हणाले की आपल्याकडे जे असं सांगितलं जातं वर्षानुवर्ष की रंगमंचावरती नाटकामध्ये भूमिका करताना नटांनी त्या भूमिकेत शिरलं पाहिजे. जी भूमिका करतोय तोच आपण आहोत अशी कल्पना करून ती भूमिका केली ना तर ती एकदम जिवंत होते. ते म्हणाले भूमिकेत शिरायचं ही गोष्ट म्हणाले बकवास आहे. मी तो आहे असं समजायचं, फिजूल आहे असं काही नाही. लोक कांटाव करून बघायला लागले. त्यावर ते म्हणाले कल्पना करा, एकच पहिला नाटक आहे, त्याच्यामध्ये सिंधू आहे, ती आपली चांगली सती सावित्री पतिव्रता गृहिणी असते आणि नवरा तिचा सुद्धा करतो, दारुडे असतो, तो तिला दारू पिऊन येतो, मारहाण करतो, एका प्रसंगात तिचा गळायला लागतो. तर ते म्हणाले मी भूमिकेत शिरलो, मी सुधाकर आहे असं समजून जर भूमिका करायला लागलो तर म्हणाले मी खरोखर त्या सिंधूचा गळा दाबायचा का? नाही ना. म्हणजे म्हणाले मला भान ठेवायला लागतं की मी सुधाकर नाही, मी श्रीराम लागू आहे, मी ही भूमिका करतोय, मला गळा दबायचा नाही, फक्त अभिनय करायचा आहे, जाण मला ठेवायला लागते. काय भूमिकेत शिरायच्या गोष्टी करतात. त्यावेळी लोकांना ते जरा आवडलं नव्हतं, कारण तेही नवीनच होते. नंतर ते स्थिरस्थावर झाल्यावरती त्यांच्या शब्दाला वजन आलं, ती गोष्ट वेगळी. पण ते पटवताना त्यांनी एक छान सांगितलं होतं. ते म्हणाले तर खरोखरच असं प्रयोगामध्ये सिंधूचा गळा दाबलायचा ठरवलं सुधाकरांनी तर काय होईल? प्रत्येक प्रयोगाला नवीन सिंधू आणायला लागेल असं त्यांनी सांगितलं होतं. प्रत्येक प्रयोगात नवीन सिंधू आणायला लागेल असं. आमच्या देवधर साहेबांनी सांगितलं की माझा जो चंद्राय साक्षीला कार्यक्रम आहे ना त्याच्यामध्ये असा गप्पा गोष्टींचा कार्यक्रम असतो, तो मनोरंजनाचा. त्या कार्यक्रमामध्ये आमच्या अलकाताई वठारकर निवेदिका असतात, सुगंधताई देवधर देखील काही कार्यक्रमामध्ये होत्या, आमच्या अश्विनीताई बागलकर त्या देखील निवेदिका होत्या. तर त्यात एक मी संवाद म्हणतो. अश्विन झाली फुले, प्रभाकर पणशीकर, प्रिन्सिपल विद्यानंद. पार्श्वभूमी अशी आहे की विद्यानंदांना शिक्षा होते एका गुन्ह्यामध्ये. त्यांनी गुन्हा केलेला नसतो, ते निष्पाप असतात, निर्दोष असतात, तरी पण त्यांच्यावर खोटा आळ येतो आणि ते तुरुंगात जातात. तुरुंगात गेल्यावरती त्यांची पत्नी सुमित्रा त्याला भेटायला जाते आणि ती सांगते की तुम्ही निर्दोष आहात, सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला शिक्षा जरी चुकीचीच आहे पण आपण अपील करू आणि अपिलामध्ये मला खात्री आहे आपण केस जिंकू आणि मी तुम्हाला घरी घेऊन जाईन इथून तुरुंगातून. त्यावर ते म्हणतात की मला इथून आता परत घरी जायचंच नाही. का? त्या भेकडांच्या जगात मला परत जायचंच नाहीये. कारण म्हणाले की मी निर्दोष आहे, सगळ्यांना माहिती आहे, तरी देखील माझ्या बाजूने साक्ष द्यायची कोणीची हिंमत झाली नाही. त्यामुळे ह्या भेकड लोकांच्या जगात मला जायचंच नाही, परत काही अपील वगैरे करू नको. त्यावेळेस सुमित्रा म्हणते की तुम्हाला त्या लोकांच्यात जायचं नसेल तर आपण दुसऱ्या एखाद्या गावात जाऊन स्थायिक होऊ ना, जिथे आपल्याला कोणी ओळखत नाही.
त्यावर ते विद्यानंद उसळतात. ते म्हणतात, वेडी आहेस सुमित्रा, वेडी आहेस. जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठे घेऊन गेलीस तरी सूर्य तोच, माणसं तीच, बीज तेच, वृक्षही तेच, माती तीच, पाणीही तेच. या मातीतच कीड माजली आहे, या पाण्यातच विखार फुफवलाय सुमित्रा, परत जा. मूळभर माती भाजून धरतीची कीड मरत नाही आणि ओंजळभर पाणी उकळून महासागर शुद्ध होत नाही. अखेर या ओंजळभर पाण्यात गुदमरून मरणार आहे दुनियेतले सगळे विद्यानंद आणि या विषारी मातीत फोफावणार आहे फक्त धर्माप्पा. सुमित्रा, परत जा. माणसाने बनवलेल्या दुनियेचा हा न्याय आहे, तो कोणीही बदलू शकत नाही. सुमित्रा, परत जा. मग त्यांचे मित्र आलेले असतात तिथे. विद्या, शंभू महादेव, ती भूमिका आमचे बापू चित्तरंजन कोलटकरांनी ती भूमिका खूप छान केली होती शंभू महादेवची. तर मग शंभू महादेव त्यांना समजावायच्या हेतूने म्हणतो, तो म्हणतो, विद्या वाटल्यास पायात खेटर काढून या वेड्या शंभूच्या थोबाडात हाण रे, पण कधी कधी तुझं खरं काय आणि खोटं काय तेच कळत नाही. त्यावर विद्यानंद उसळतात. ते म्हणतात शंभू महादेवला, खरं काय आणि खोटं काय? अरे बघ बघ, राज रस्त्यावरून संत सज्जनांचे पाठ काढून धिंड निघाले, धिंड. माडीतून सती सावित्री पतिव्रता डोळे मोडीत बसले आहेत बघ. अरे बघ बघ बघ, ठग पेंढारी हत्तीवरून साखर वाटत चालेत, साखर. आणि त्यांच्या पवित्र कार्यात विघ्न आणणारे विद्यानंद चौकात फासावर लटकलेत. आणि या मंगलघडीला तू मला विचारतोस खरं काय आणि खोटं काय? खरं एकच आहे रे शंभू, अजून नाळ तुटत नाही, पास सुटत नाही, माया मरत नाही. का 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 आजच्या या मुक्त व्यासपीठात भजन, ललित लेखन, मॅरेथॉन अनुभव, कथा, एकपात्री अभिनय असा अनेक रंगांनी नटलेला कार्यक्रम सादर झाला. आता एक भावपूर्ण भावगीत ऐकूया गोड गळ्या लाभलेल्या अनुराधा कानडे यांच्याकडून. गीत आहे पी सावळाराम यांचं, संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि मूळ गायिका आहेत आशा भोसले. आजच्या या गीतगायनाने कार्यक्रमाची आपण सांगता करूया. तत्पूर्वी लवकरच सुरू होणाऱ्या नवीन वर्षासाठी आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या नवीन येणाऱ्या वर्षात ज्येष्ठालयाच्या प्रांगणात बसून कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे जावो हीच कृष्णचरणी प्रार्थना करूया आणि ऐकूया गीत. गायला आहे अनुराधा कानडे यांनी, बोल आहे राधा कृष्णावरी भाडे. नमस्कार, सुमित सबनीस यांचं कार्यक्रमात स्वागत आहे. सुमित सबनीस हे अतिशय कुशल असे वैमानिक आहेत आणि मला सांगायला आनंद वाटतो, भारताचे आघाडीचे उद्योगपती श्रीयुत मुकेशजी अंबानी यांचं खाजगी विमान ते चालवतात, एवढी मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे. सुमित सबनीसजी, आपलं मनपूर्वक स्वागत. मी अनुराधा कानडे बोलते. मी आता आशा भोसले यांनी गायलेलं एक गाणं सादर करते. गीतकार आहे पी सावळाराम आणि संगीतकार आहेत वसंत प्रभू. राधा कृष्णावरी भाळवी, राधा कृष्णावरी भाळवी, कुजबुज उठली गोकुळी, कुजबुज उठली गोकुळी, राधा कृष्णावरी भाळवी, राधा कृष्णावरी भाळवी. अमृत वृक्षी फुलरा मोहर कोकिल
अमृत वृक्षी फुलरामोहर कोकिळ कंठी फुटला सुस्वर कुंजवनातून फुला फुलातून कुंजवनातून फुला फुलातून नवरकथा दरवरी राधा कृष्णावरी पाळली राधा कृष्णावरी पाळली वायू वेगे सुगंध वाता कालिंदीच्या कानी पडता वायू वेगे सुगंध वाता कालिंदीच्या कानी पडता हरिभक्तीची ओढतीची हरिभक्तीची ओढतीची नीरजळी थलथलली राधा कृष्णावरी पाळली राधा कृष्णावरी पाळली अमर प्रीतीचे गीत राखली हरिधरीची वेणू वाजली अमर प्रीतीचे गीत राघवी हरिधरीची वेणू वाजवी राधा मोहन बघण्या मीरन राधा मोहन बघण्या मीरन इंद्रपुरी अवतरली राधा कृष्णावरी पाळली राधा कृष्णावरी पाळली बुध बुध उठली गोकुळी बुध बुध उठली गोकुळी राधा कृष्णावरी पाळली राधा कृष्णावरी पाळली धन्यवाद. नमस्कार. मला खात्री आहे आजचाही कार्यक्रम आपल्याला निश्चितपणे आवडलेला असेल. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमात ज्यांनी आपलं मनोगत पाठवलं आणि मुक्त व्यासपीठ या कार्यक्रमात सहभाग घेतला त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. तसंच ज्यांनी आम्हाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्य केलं त्या सगळ्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. आता कार्यक्रमाची सांगता नेहमीच्या प्रार्थनेने करूया. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पावो जो जे वांछील तो ते लावो प्राणी जात सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. आता आपण भेटणार आहोत पुढच्या शनिवारी म्हणजेच नवीन वर्षात. तर या नवीन वर्षाच्या आपणा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आपलं सगळ्यांचं आयुष्य सुख समाधानाचं आनंदाचं ऐश्वर्याचं आणि आरोग्याचं जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. आजच्या अल्पोपहाराची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. कृपया त्याचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.